मला असं वाटतं खूप विनम्रपणे मी या सगळ्या भारताच्या क्रिकेट प्रेमींचे मनपूर्वक आभार मानते की गेले अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे ते BCCI असेल, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, MCA पासून त्यांच्या कामाची सुरुवात झाली, MCA टू BCCI टू इंटरनॅशनल क्रिकेट, आणि या सगळ्यामध्ये तमाम भारतीयांचं प्रचंड प्रेम विश्वास याच्यात झाला. त्यांच्याच काळात IPLची सुरुवात झाली आणि आज हा एक असा गोड कार्यक्रम इथे होतोय, त्यामुळे खरंच मनापासून अभिमान आणि आनंद आहे. नाही, आमची मी इथे आले कारण का आज सिलेक्ट कमिटी आहे आमची इन्कम टॅक्सची, आणि वन नेशन वन इलेक्शन दोन्ही कमिटीजवर भारत सरकारच्या कमिटीज आहेत. इन्कम टॅक्सचं नवीन बिल येतं आहे त्याची सिलेक्ट कमिटी मुंबईत आहे, आणि वन नेशन वन इलेक्शनचा जो प्रस्ताव आहे त्याची जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे त्याची पण मी मेंबर आहे. ते सगळे मेंबर्स मुंबईत आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांना मुंबईत दाखवणं, मुंबईत मराठी जेवण देणं ही सगळी माझीवर जबाबदारी अर्थातच होस्ट म्हणून. त्यामुळे मी देवेंद्रजींना सांगत होते की ते सगळे आलेत, तर तुम्हालाही वेळ असेल तर आमच्या कमिटीजमध्ये आपण आता त्यांना विटनेस म्हणून, कारण का सगळ्या राजकीय पक्ष असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री राहिलेत त्यांना आम्हाला सगळ्यांना आमच्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत PP चौधरीजी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे, त्याची चर्चा केली. आणि त्याचबरोबर 8 ग्रुप्स आहेत हे परदेशी चाललेले आहेत. माननीय प्रधानमंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की 8 ग्रुप्स हे MEAच्या माध्यमातून 5 खासदार एका टीममध्ये एका ग्रुपमध्ये असतील, असे 8 खासदार 8 टीम्स ज्याच्यात 5 खासदार ईच आणि MEAचा एक माणूस, असे पूर्ण जगभरातल्या जास्तीत जास्त देशांना आम्ही भेटण्यासाठी आणि आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी निर्णय घेतला आहे. काल किरण रिजिजूंचा मला फोन आला होता की त्यांची इच्छा आहे की त्या सगळ्यामध्ये आम्हीही सगळ्यांनी सहभागी व्हावं. तर देशाचा जेव्हा विषय असतो तेव्हा अर्थातच आम्ही ताकदीने भारतीय म्हणून जातो. त्यामुळे या 8 कमिटीज आहेत, या 8 कमिटीज 10 दिवसात 5 ते 6 देश फिरणार आहेत, आणि हे 22 किंवा 23 तारखेला ह्या ग्रुप जातील आणि 10 दिवसाचा तो दौरा असेल. जो निर्णय MEA लेगी वो भारत के लिए अच्छा ही होगा, और हम पूरी ताकत से भारत सरकार के इंटरनेशनल इश्यूज पे हम भारत सरकार के साथ हैं. भारत सरकार जो हे बघा, हे आंतरराष्ट्रीय विषय आहेत. राजकारण एक तरफ, पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्यामुळे देश पहिला, देशाच्या हिताचं जे असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशनशिप्स असतील त्या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय म्हणून भारताबरोबर आहोत. शरद पवार जी का जो स्टैंड गठन हुआ, BCCI के प्रेसिडेंट रह चुके हैं वो, इसके बाद ICC उनके क्रिकेट का जो इनिंग्स उनका था वो यहीं से शुरू हुआ. MCA टू BCCI टू ICC, बहुत लंबा उनका ये भी करियर रहा है क्रिकेट एडमिनिस्ट्रेशन का, और बहुत प्यार, आप सबके आशीर्वाद जो मिला इसके कारण ही यहाँ तक वो पहुँच पाए इंटरनेशनल क्रिकेट तक. तो उनके ही टाइम में जब वो BCCI के अध्यक्ष थे तब IPL की शुरुआत हुई थी. तो मेरे ख्याल से हम सब के लिए बहुत बहुत एक आनंद की चीज़ है, और बहुत सारे यहाँ के हमारे फैमिली के लोग हैं जिनके साथ पवार साहब ने 20-25 साल काम किया है, तो एक फैमिली इवेंट की तरह है. चाचा भतीजे के गठबंधन के बीच आप देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर रही हैं, खबरों का बाजार गर्म है, किस तरह से उसका क्या है सबसे लेना देना? देवेंद्र जी राज्य के मुख्यमंत्री है. मैं आज 4 दिन से मैं तो सारे पार्टियों के लोगों से वन नेशन वन इलेक्शन में मिल रही हूँ, उसका और इसका क्या संबंध है? आपने फडणवीस जी से क्या रिक्वेस्ट की? CM से आपने मिला है? उनको इनवाइट किया है, हमारे 2 सिलेक्ट कमिटीज है उसमें इनवाइट